लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता, या जून महिन्याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। बघा अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे, तुम्हाला मी बातमी देखील दाखवणार आहे पुराव्यासहित। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, बघा जून महिन्याचा हप्ता जो असतो त्याच्या अगोदर या ठिकाणी याद्या बनल्या जातात, त्याला म्हणतात लाभार्थी यादी। प्रत्येक जिल्ह्यानुसार ह्या याद्या बनल्या जातात आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डीबीटी अकाउंटला होत असतं। तर त्या ठिकाणी लाडक्या ताईंनो जून हप्त्याच्या जे याद्या आहेत त्या याद्या या ठिकाणी आता बनायला सुरुवात झालेली आहे। फक्त 2 ते 3 जिल्ह्याच्या या ठिकाणी याद्या बाकी आहेत। त्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे, कोणत्या जिल्ह्याच्या याद्या बाकी आहेत, कोणत्या जिल्ह्याच्या झाल्यात, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि या याद्यामध्ये तुमचं नाव चेक करायचं आहे। लाडक्या ताईंनो बघा, सर्वांनी आपलं नाव, जिल्हा आणि या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत 11वा हप्ता भेटला होता का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की जर या याद्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर आणि तरच तुम्हाला हा 12वा हप्ता भेटणार आहे। आणि स्वतः पण आपण तुम्ही लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही स्वतः देखील याद्या चेक करू शकता। तुम्हाला मी सांगणार आहे कशा स्वरूपात याद्या चेक करायच्या, ते सगळ्यांना हवंय का? आपला जिल्हा सांगा, जिल्ह्यानुसार याद्या या ठिकाणी यायला समोर झालेल्या आहे, सुरुवात झालेली आहे। फक्त पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या 4 ते 5 जिल्ह्याच्या फक्त याद्या बाकी आहेत। बाकी सगळ्या जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी बनलेल्या आहेत। एकदम महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला याच्यानुसार पैसे पण भेटत असतात, त्याच्यामुळे सर्वांनी या ठिकाणी याद्या चेक करायचे, नाव आपलं चेक करायचं आहे। चला या ठिकाणी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। 12वा जो हप्ता आहे तो वाटप या ठिकाणी होणार आहे, त्याच्यानुसार याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। आपले नाव चेक करायचं आहे आणि त्याचबरोबर 12वा हप्ता केव्हा, याच्यानंतर केव्हा मिळणार आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा लाडक्या ताईंनो, महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। सर्वांनी आपापले नाव सांगा, चेक करायचंय, कोणाकोणाला चेक करायचं एकदा कमेंट बॉक्स सांगा। यादीमध्ये नाव कोणाकोणाला चेक करायचंय कमेंट बॉक्स सांगा। ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला होता वेब पोर्टलवर, त्यांच्यासाठी काय डायरेक्शन असणार आहे, त्यांनी कसं चेक करायचं ते सांगणार आहे। दुसरी गोष्ट, नारी शक्ती ऍप वाले ताई आहेत, ज्यांनी नारी शक्ती ऍप वरून फॉर्म भरला होता त्या ताईंनी कसं चेक करायचंय, आणि ज्या ऑफलाईन फॉर्म ज्यांनी भरले ते त्यांना कसं चेक करायचंय, या तिन्ही गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चला लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आलेली आहे, ती बघा तुमच्या समोर। एकदम लेटेस्ट बातमी तुमच्या समोर आहे। या ठिकाणी साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर आहे। साम टीव्हीची बातमी तुमच्या समोर दिसत आहे। तारीख या ठिकाणी बघू शकता 18 जून, आजची बातमी तुमच्या समोर आहे। 18 जूनची तारीख आहे, जुनी बातमी नाहीये, लेटेस्ट, सर्वात लेटेस्ट बातमी तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे। साम टीव्हीची बातमी वाचा तुमच्या समोर। या ठिकाणी बातमी काय बघा, लाडकी बहीण योजना फक्त या महिलांनाच मिळणार 1500 रुपये। यादीत तुमचं नाव चेक करायचं आहे, नाव आहे का नाही ते चेक करायचं आहे। नाव बघा तुमचं यादीत कसं आहे का नाही हे चेक कसं करायचं हे तुम्हाला खाली मी सांगणार आहे, पण लक्षात घ्या बातमीचं हेडलाईन तुम्ही वाचू शकता की 1500 रुपये तुम्हाला हवे तर तुमचं नाव या ठिकाणी यादीत असायला पाहिजे आणि यादीत नाव तुम्हाला चेक करायचं आहे। आणि यादीत नाव चेक जर करायचं असेल तर काय प्रोसेस आहे, कशा स्वरूपात बघायचं ते तुम्हाला सगळं सांगणार आहे। तर लाडक्याचा एक छोटा प्रश्न विचारतोय, यादीमध्ये नाव तुमचं चेक करायचं आहे का? नाव सांगा तुमचं, जिल्हा सांगा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तालुका सांगितलं तर अजूनच चांगलं होईल, म्हणजे खूप चांगल्या स्वरूपात आपल्याला बघता येईल। आणि त्याचबरोबर तुम्हाला 11वा हप्ता भेटला होता का नव्हता हे पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला या ठिकाणी आता बघूया नेमकं लाभार्थी यादी आपल्याला कशा स्वरूपात बघता येणार आहे। आणि अजून साम टीव्हीने खाली बातमीमध्ये सांगितलेलं आहे की काय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। तर लाडक्या ताईंना आपण आता बघणार आहोत की ह्या लाभार्थी जे याद्या आहेत त्या लाभार्थी याद्या नेमक्या बघायच्या कशा आणि कशा जिल्ह्यानुसार आपल्याला या ठिकाणी आपलं नाव चेक करायचं आहे। त्याचबरोबर जर तुम्हाला हे समजलं नाही, जिल्ह्यानुसार तुम्हाला याद्या काढता आल्या नाही तरी काळजी करू नका, तुम्हाला डायरेक्ट दुसरा पण मी ऑप्शन सांगणार आहे, दुसऱ्या पद्धतीने पण सांगणार आहे की कशा स्वरूपात तुम्हाला चेक करायचं, त्याच्यामुळे काळजी करू नका। पण ज्या ताईंना या ठिकाणी मोबाईल वापरतात, ज्या ताईंना माहित असतं, त्यांच्यासाठी पहिली गोष्ट सांगतो बघा, आपले जे जिल्हे आहेत आपापल्या जिल्ह्यामध्ये ज्या वेबसाईट असतात, ऑफिशियल वेबसाईट असतात, त्या ऑफिशियल वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे जसं की एक्झाम्पल घ्या, तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, पीसीएमसीचं बघा, या ठिकाणी पीसीएमसीचं या ठिकाणी काय असते, गव्हर्नमेंटची वेबसाईट असते, त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकतात। किंवा जर दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यामध्ये राहत असाल, त्यांचं जर तुम्हाला नगर परिषदेची एक वेबसाईट असेल किंवा जिल्हा परिषदची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईटवर, अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे। आणि त्या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला महिला व बाल विकास विभाग
हा तुम्हाला शोधायचा आहे। महिला व बाल विकास विभाग शोधल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्हाला खाली लाडकी बहीण योजना शोधायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लाभार्थी यादी या ठिकाणी शोधायचं आहे। या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि लाभार्थी यादी शोधल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन येईल। ते डाउनलोड PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याच्यामध्ये टाकायचं आहे, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर का टाकायचा? कारण तुमच्या नावासारखे दुसरे नाव असू शकतात, त्याच्यामुळे आधार कार्ड लवकर टाकल्यामुळे लवकर नाव सापडतं, म्हणून आधार कार्ड नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर काय होतं, आपलं नाव त्या ठिकाणी डायरेक्ट तुमच्या समोर येतं आणि तुम्हाला ते पाहता येतं। तर त्या स्वरूपात एक सॅम्पल तुम्हाला, सॅम्पल म्हणजे काय, एक स्वरूपाचा कशा स्वरूपाची ती यादी दिसते ते तुम्हाला यादी या ठिकाणी मी फोटो दाखवतो। बघा या ठिकाणी एक धुळे महानगरपालिका धुळे यांची एक यादी या ठिकाणी आपल्याला आली होती मागे, तीच तुम्हाला यादी या ठिकाणी दाखवतो। सेम तुम्हाला अशा स्वरूपाच्या याद्या या ठिकाणी पाहायला येतील। पण जर बऱ्याच टाइम असेल की सर आम्हाला ह्या आमच्या जिल्ह्यानुसार याद्या पाहताच येत नाहीयेत, तर काळजी करू नका, कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्याबद्दल मी तुम्हाला अजून सांगेलच। पण याच्याशिवाय दुसरा अजून एक उपाय आहे, दुसरी अजून एक पद्धत आहे, ती पण पद्धत तुम्हाला शेवटी सांगतो, काळजी करू नका। चला या ठिकाणी बघा अशा स्वरूपात तुम्हाला भेटेल, तुमचा क्रमांक भेटेल, वार्ड क्रमांक, जर तुम्ही शहरात राहत असेल वार्ड क्रमांक पाहायला मिळेल, किंवा जर तुम्ही गावाच्या ठिकाणी राहत असेल तर गाव वगैरे तुम्हाला विलेज वगैरे तुम्हाला ते पाहता येणार आहे। त्याच्यानंतर बघा नाव दिसेल तुम्हाला, कोणते कोणते आपले नाव आहेत, पत्ता या ठिकाणी दिसेल, मोबाईल नंबर या ठिकाणी दिसेल, जन्मतारीख दिसेल, या ठिकाणी तुम्ही स्त्री आहात ते सगळ्यालाच माहिती आहे, आधार क्रमांक या ठिकाणी दिसेल, पिनकोड या ठिकाणी दिसेल, जिल्हा दिसेल, तालुका दिसेल, गाव दिसेल, नंतर महिलाचं लग्नापूर्वीचं नाव या ठिकाणी दिसेल, सगळे या ठिकाणी नारी शक्तीवरून फॉर्म भरला होता का वेबसाईटवरून फॉर्म भरला होता हे तुम्हाला या ठिकाणी दिसेल, वैवाहिक स्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल, योजनाबद्दल लाभ भेटेल, हे सगळं म्हणजे तुम्ही बँकेचा फॉर्म कुठं भरला होता, कोणत्या बँकेचं काय दिलं, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला अशा स्वरूपात चेक करायचे आहेत आणि आपलं नाव ते त्या ठिकाणी आहे का, बँक नंबर व्यवस्थित जोडलेला आहे का, खातं क्रमांक जोडलेला आहे का बघायचंय, तुमचे जमा झालेली राशी आतापर्यंत किती राशी जमा झाली, म्हणजे 11व्या हप्त्यापर्यंत तुमचे किती रुपये जमा झाले ते चेक करायचे आणि त्या सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं की हो सर आमच्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, बरोबर आहेत, मग त्याच्यानंतर तुम्हाला 12वा हप्ता भेटणार आहे। तर लाडक्या बहिणींनो सर्वांना हा प्रश्न मी विचारत आहे, तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचंय, लवकरात लवकर याद्यामध्ये नाव चेक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा हप्ता 12वा हप्ता लवकरात लवकर भेटणार आहे। आता बऱ्याच टाइम असेल की सर आता हे चेक कसं करायचं, अजून आम्हाला आम्ही या ठिकाणी काय करत आहोत, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय, कोणी म्हणतो वेबसाईटवरून फॉर्म भरलाय, तर लक्षात घ्या लाडकी बहिणींनो वेबसाईटवरून जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर याद्या वगैरे चेक करायची गरज नाही। जर तुम्हाला सापडत नसतील याद्या तुमच्या जिल्ह्यानुसार तर गरज नाहीये, तुमचं फॉर्मचं स्टेटस फक्त चेक करा, जर ते अप्रूव्ड असेल अप्रूव्ड तरी काही काळजी नाही। बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर फॉर्मचं स्टेटस जर अप्रूव्ड असेल तरी पण काळजी घेऊ नका आणि नो जरी इतर योजनेचा जर लाभ घेतात असं नो जरी असेल तरी काळजी करू नका, तुम्हाला 100% पैसे भेटून जातील। आणि या फक्त जर तुम्हाला याद्या सापडत नसतील आणि हे जे चेक करायचं असेल तर त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट चेक करावी लागेल, ती म्हणजे डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह असायला पाहिजे। ह्या दोन गोष्टी, हे जर अप्रूव्ड असेल डीबीटी ऍक्टिव्ह असेल 100% तुम्हाला नाव चेक करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे येऊन जाणार आहेत। आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरलाय, कोणत्या कोणत्या ताईंनी नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरलाय, ऑफलाईन कुणी कुणी फॉर्म भरलाय, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्ही नारी शक्ती ऍपवरून फॉर्म भरला होता का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। त्याच्याबद्दल तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे की त्यांनी कसं चेक करायचंय ते पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, काळजी करू नका। आता लाडक्या बहिणींनो बघा भरपूर उत्सुकता लागली आहे की हा जून महिन्याचा हप्ता म्हणजे 12वा हप्ता नेमका भेटणार आहे कधी, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे का पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहे। लाडक्या बहिणींनो बघा मी तुम्हाला 100% सांगतो की हा जो हप्ता असणार आहे तो पुढच्याच महिन्यामध्ये भेटणार आहे। पहिल्याच वेळेस मी क्लिअर करून टाकतोय की शक्यता खूप कमी आहे याच महिन्यामध्ये भेटण्याची, कारण की मी तुम्हाला ऑलरेडी 13 जूनला पण सांगितलं होतं। बघा मी अगोदरच गोष्टी सांगत असतो, मी काही थापा वगैरे मारत नाही, ज्या गोष्टी मला मध्ये न्यूज मध्ये कळतात, मध्ये PA बरोबर वगैरे मी भरपूर अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो, वृत्तपत्रामध्ये चर्चा करत असतो, त्यांच्याकडून मला सगळ्या गोष्टी समजत असतात। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या महिन्यामध्ये तरी शक्यता खूप 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 कमी आहे लाडक्या बहिणीचा हप्ता भेटण्याचा। हा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे। बऱ्याच लोकांनी सांगितलं असेल की लाडक्या बहिणीचा हप्ता ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे, पण मी तुम्हाला आता सांगतोय शेवटी 26-27 तारखेला सुरू झाल्यानंतर नाही पैसे आले तर तू बरेच म्हणतात की नाही बाबा आता पुढे जाईल, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतोय ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या आता सांगतोय की तुम्हाला हा हप्ता जून मध्ये शक्यता खूप खूप कमी आहे
आहे, जुलैमध्ये तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, पण आपलं सगळ्यांची एक मागणी करत आहे, मी बऱ्याच न्यूजपेपरमध्ये पण भेटत आहे, बऱ्याच आमदार खासदारांना पण मी भेटत आहे, तुम्हाला फोटो पाठवतो. कारण की आज आणि काल मी बऱ्याच लोकांशी मी भेटलेलो आहे, पण त्यांची या ठिकाणी काय झालेली आहे, त्यांची मला भेट झाली नाही, अपॉइंटमेंट त्यांची या ठिकाणी घेतली होती पण ते भेटले नाहीत. तर उद्याच्या या ठिकाणी मी त्यांच्याशी भेटणार आहे आणि त्यांच्याशी फोटो काढून त्यांची माहिती वगैरे सगळं देणार आहे त्यांना आणि तुम्हाला मी दाखवणार आहे. तर मागणी आपण करत आहोत, त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त सपोर्ट तुम्ही अपेक्षित आहे. आज माझी थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे आजचा व्हिडिओ मी सकाळी न टाकता संध्याकाळी टाकत आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.